नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल कपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे प्रिये, कुणी तुझे वाईट केले आहे? कुणाला दोन डोकी आहेत? यमराज कोणाला आपल्या लोकी घेऊन जाऊ इच्छितो सांग. कुणी कंगालाला राजा करू की कुणाला राजाला देशातून निर्वासित करू? तुझा शत्रू देवही असला तर मी त्याला मारू शकतो. मग बिचारे किड्या मुंग्यांसारखे नरनारी ते काय? हे सुंदरी, तुला माझा स्वभाव ठाऊक आहे की माझे मन सदा तुझ्या मुखरूपी चंद्रमयासाठी चकोर आहे. हे प्रिये, माझी प्रजा, कुटुंबीय, सर्व संपत्ती, पुत्र इतकेच काय माझे प्राणसुद्धा तुझ्या अधीन आहेत. हे मी तुला खोटे सांगत असेन तर हे भामिनी, मला श्रीरामाची 100 वेळा शपथ आहे. तू हसून मला मनपसंत गोष्ट माग आणि आपली मनोहर अंगे अलंकारांनी सजव. वेळ अवेळ याचा तरी विचार कर. हे प्रिये, पटकन हा अमंगळ वेश टाकून दे. हे ऐकून आणि मनात रामाच्या शपथेचा विचार करून मंदबुद्धीची कैकेयी हसत हसत उठली आणि दागिने घालू लागली. जणू मृगाला पाहून एखादी भिल्लीन फासा तयार करीत होती. राजा दशरथाला आपल्या मनात वाटले की कैकेयी चांगल्या मनाची आहे. ते प्रेमाने पुलकित होऊन कोमल सुंदर वाणीने म्हटले की हे भामिनी, तुझ्या मनाजोगते झाले. नगरातील घरोघरी आनंदाची वाद्ये वाजत आहेत. मी उद्याच श्रीरामाला युवराजपद देत आहे, म्हणून हे सुनयने मंगल शृंगार कर. हे ऐकताच तिचे कठोर हृदय विदीर्ण होऊ लागले. जणू पिकलेल्या फोडास धक्का लागला. ज्याप्रमाणे चोराची बायको रहस्य उघडे पडू नये म्हणून उघडपणे रडू शकत नाही, त्याप्रमाणे कैकेयीने ते प्रचंड दुःख हसून लपविले. राजांना तिचे कपट चातुर्य दिसले नाही, कारण तिला कोटी कुटिलांची शिरोमणी असलेल्या मंथरेने पडवून ठेवले होते. जरी राजे नीतिनिपुण होते तरी स्त्रीचरित्र हे अगाध समुद्र आहे. मग ती कपटी वरवरचे प्रेम दाखवत डोळे व तोंड वळवून हसत हसत म्हणाली, हे प्रियतम, तुम्ही माग माग असे म्हणत तर असता, परंतु कधीही काही देत घेत नाही. 2 वर द्यायचे कबूल केले होते, पण तेही मिळण्याची मारामार. राजांनी हसून म्हटले, आता मला तुझा अर्थ समजला. तुझे रुसणेही मला खूप आवडते. तू ती वरांची ठेव पुन्हा कधी मागितली नाहीस आणि विसरणे हा माझा स्वभाव असल्यामुळे मला तो प्रसंग आठवला नाही. खोटेपणाचा दोष मला देऊ नकोस. हवे तर 2च्या ऐवजी 4 वर मागून घे. प्राण गेले तरी 72, पण दिलेले वचन मोडता कामा नये. हीच परंपरा रघुकुलात नेहमी चालत असलेली आहे. अस्त्यासारखी पापांची रास नाही. कोट्यवधी गुंजा जमा केला तरी डोंगरा एवढ्या होतील काय? सत्य हेच सर्व उत्तम पुण्याचे मूळ आहे. वेद पुराणात ही प्रसिद्ध गोष्ट आहे आणि मनुने सुद्धा हेच सांगितले आहे. त्याशिवाय श्रीरामाची शपथ माझ्या तोंडून निघाली आहे. श्री रघुनाथ माझ्या सुकृताची व स्नेहाची परिसीमा आहे. अशा प्रकारे राजांकडून वधवून घेऊन दुर्बुद्धी कैकेयीने वचन पक्के करून घेतले. मग तिने बहिरी ससाण्याला सोडण्यासाठी त्याच्या डोळ्यांवरची टोपी काढली. राजांचे मनोरथ हे सुंदर वन होते. त्यांचे सुख म्हणजे सुंदर पक्ष्यांचा थवा होता. कैकेयी त्यावर भिल्लिनीप्रमाणे आपले वचनरूपी भयंकर ससाना सोडू पाहत होती. ती म्हणाली, हे प्राणप्रिय, ऐका तर. माझ्या मनाला आवडणारा एक वर असा द्या की भरताला राजतिलक करा, आणि हे नाथ, दुसरा वरसुद्धा मी हात जोडून मागते, माझे मनोरथ पूर्ण करा. तपस्व्यांच्या वेशात अत्यंत उदासीन भावनेने विरक्त मुनींप्रमाणे रामाने 14 वर्ष वनवासात राहावे. कैकेयीचे हे कपटपूर्ण विनययुक्त बोलणे ऐकून चंद्रकिरणांच्या स्पर्शाने चक्रवाक पक्षी जसा व्याकुळ होऊन जातो, त्याप्रमाणे राजांच्या हृदयात शोक पसरला. महाराजांना एकदम धक्का बसला. त्यांना काही बोलता येईना. जणू ससाण्याने लावा पक्षावर हल्ला केला होता, ताडवृक्षाला विजेने होरपळून टाकले होते, तीच अवस्था राजांची झाली. डोक्याला हात लावून व डोळे बंद करून राजे पश्चाताप करू लागले. जणू प्रत्यक्ष पश्चातापच साकार बनून पश्चाताप करू लागला. ते विचार करू लागले की हाय, माझे मनोरथरूपी कल्पवृक्ष फुलला आहे, परंतु त्याला फळे लागताना एक कैकेयी रूपे हत्तीने मुळासकट उपटून तो नष्ट केला. कैकेयीने अयोध्येला उद्ध्वस्त करून टाकले आणि विपत्तीचा पाया घातला. कोणत्या क्षणी काय झाले? ज्याप्रमाणे योग्याच्या सिद्धीचे फळ मिळताना अविद्या योग्याला नष्ट करते, त्याप्रमाणे स्त्रीवर विश्वास ठेवून मी ठार झालो. अशा प्रकारे राजा मनातल्या मनात कुढत होता. राजांची ती दुर्दशा पाहून दुष्ट कैकेयी मनातून फार क्रुद्ध झाली व म्हणाली,
भरत तुमचा पुत्र नाही काय? तुम्ही मला पैसे देऊन विकत घेतले होते काय? मी तुमच्या लग्नाची बायको नाही काय? माझे बोलणे ऐकताच जणू तुम्हाला बाण लागल्यागत झाले, तर तुम्ही विचार करून का बोलला नाहीत? बोला, होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्ही रघुवंशामध्ये सत्य प्रतिज्ञा करणारे म्हणून प्रसिद्ध आहात. तुम्ही वर देतो असे म्हणाला होता, आता हवे तर नाही म्हणा. सत्याला सोडचिठ्ठी द्या आणि जगात अपकीर्ती मिळवा. सत्याची मोठी वाखाणणी करीत वर देतो असे म्हणाला होता. मी चणे फुटाणे मागीन असे तुम्हाला वाटले होते काय? शिबी, दधीची आणि बली यांनी जे म्हटले ते त्यांनी शरीर व संपदा यांचा त्याग करून पूर्ण केले. अशा प्रकारे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे कैकेयी अत्यंत कटू शब्द बोलत होती. धर्मधुरंधर राजा दशरथांनी मोठ्या धैर्याने डोळे उघडले. डोके बडवून विलाप करीत आणि जोराने सुस्कारे टाकीत ते म्हणाले की हिने माझ्या वर्मावर घाव घातला. यातून वाचणे कठीण आहे. आजच्यासाठी धन्यवाद.